या सेक्शनमध्ये आपण वर्डमध्ये मेलमरचा वापर करून एका लेटरचे अनेक लेटर कसे तयार करतात हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मेलिंग टॅबवर जायचं आहे आपल्याला. स्टेप भरपूर मोठे आहेत, थोडेसे लक्षात ठेवा. त्यानंतर स्टार्ट मेल मर्जवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला परत स्टेप बाय स्टेप मेलिंग विझार्ड या बटनावर टिक करायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. कुठं क्लिक करायचं, पहिल्यांदा मेलिंग्स, त्यानंतर इथं मेलिंगवर गेल्यानंतर कुठं जायचं आपल्याला, या स्टार्ट मेल मर्ज, आणि स्टार्ट मेलवरून स्टेप बाय स्टेपवर जायचं. इथं क्लिक करायचं. त्यानंतर इथं लेटर या छोट्याशा आयकॉन बटनावर क्लिक करून इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर परत आणखी एकदा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. इथं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाईप अ न्यू लिस्ट या बटनावर जायचं. टाईप अ न्यू लिस्ट याच्यावर क्लिक करायचं. खाली क्रिएट नावाचं एक बटन ओपन होते, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर इथं कस्टमाइज कॉलम या बटनावर जायचं. सध्या एवढे नंबर ऑफ फील्ड्स आहेत, एवढ्या फील्डची आपल्याला गरज नाही. आपल्याला काही मोजक्याच फील्ड ॲड करायचे, तिथं कस्टमाइज कॉलमवर जायचं. कस्टमाइज कॉलमवर गेल्यानंतर या सगळ्या ज्या फील्ड आहेत त्या फील्ड आपण डिलीट करायच्या. या डब्यातला याला डिलीटवर टिक करायचं आणि वाय दाबायचं, डिलीट होईल. डिलीट करायचं, येस करायचं, डिलीट करायचं, येस करायचं, डिलीट करायचं, येस करायचं, डिलीट करायचं, येस करायचं, डिलीट करायचं, येस करायचं. सिटी मला गरज आहे, सिटीला राहू द्या, सिटी राहू द्या, हरकत नाही. ॲड्रेस टूची काही गरज नाही, डिलीट करतो, येस करतो. ॲड्रेस पण राहू द्या. कंपनी नेमची गरज नाही, त्याला पण डिलीट करा. लास्ट नेमची काही गरज नाही, डिलीट करा. फर्स्ट नेम राहू द्या. टायटलची काही गरज नाही, याला डिलीट करा. म्हणजे मी सध्या 3 फील्ड मी याच्यातल्या ठेवल्या. काय नेम, ॲड्रेस अँड सिटी या 3च फील्ड ठेवल्या. आता ओके बटनावर क्लिक करतो. बघा 3च फील्ड आल्या. आता या ठिकाणी आपल्याला डाटा लिहायचा आहे. ज्या लोकांना पत्र पाठवायचं आहे त्यांचा डाटा आपल्याला या ठिकाणी लिहिणं, रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं नाव लिहायचं, मिस्टर राम पाटील, मी असं नाव लिहिलं. टॅब दाबतो, ॲड्रेस होतो नियर बस स्टँड, सिटी नांदेड. टॅब दाबलं की परत खाली येईल असं. इथे लिहायचं सरजे, SARJ सरजे, CHAITAIN चैतन्य, ॲट पोस्ट उमरी असं लिहिलं. गणेश पवार, ॲट पोस्ट पुणे. पुणे लिहायचं आहे. नागेश पवार असा डाटा लिहायचा. जितके नावं लिहायचे ते नावं लिहू शकता. ॲट पोस्ट नाशिक. नंबर ऑफ डाटा आपण लिहायचा आहे. सपोज राजेश खन्ना, ॲट पोस्ट मुंबई आणि मुंबई. मी असा भरपूर डाटा लिहिल्यानंतर याला डाटाला आता ओके करायचं. खूप डाटा लिहू शकता, या पाहिजे तितके रेकॉर्ड तुम्ही लिहू शकता. आता ओके बटनावर क्लिक करायचं. या ओके बटनावर क्लिक करायचं. मग आपल्या जे आता डाटा लिहिला आपण, त्या डाटाला आपण जितकं नावं लिहिले सगळ्यांचे, त्या लिहिलेल्या डाटाला सुद्धा आपल्याला नाव द्यायचं. तसं मी इथं नाव दिलं, समजा सपोज SCA स्कूल असं काहीतरी नाव दिलं. काही नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही, कुठलंही नाव द्या. सेव्ह बटनावर क्लिक करा. याला ओके बटनावर क्लिक करा. आता मला या ठिकाणी ह्या इन्सर्ट फील्डवर एक फील्ड इथं घ्यायची आपल्याला. त्यातली पहिली या इन्सर्ट फील्डवर क्लिक करायचं. नेम, पहिली फील्ड नेम घेतली, खाली क्लिक करतो, असं एंटर करतो. दुसरी फील्ड घ्यायची आहे ॲड्रेसची. तिसरी फील्ड घ्यायची आहे सिटीची. तिन्ही फील्ड मी इथे घेतल्या. आता घेतल्यानंतर सर्वात शेवटी मला फिनिश मर्ज या बटनावर क्लिक करायचं आणि एडिट इंडिव्हिज्युअल बटनावर इथे टिक करायचं. आता ओके बटनावर क्लिक करा. बघा आपले पत्र आले, काही तयार होणार ऑटोमॅटिकच. प्रत्येकाचं नाव आलं का बघा. पहिले राम पाटलाचं पत्र आलं. हे झालं की दुसरं पत्र कोणाचं आलं, तिसरा पत्र कोणतं आलं, चौथं पत्र आलं. प्रत्येकाचे पत्र वेगवेगळे झाले. म्हणजे एका लेटरपासून आपण कितीतरी लेटर्स ॲट अ वन टाईम आपण क्रिएट केले. अशा प्रकारे मेलमर्जचा वापर करून एका लेटरचे आपण अनेक लेटर तयार करू शकता. ही फॅसिलिटी वर्डमध्ये उपलब्ध आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला
तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि ते तुम्ही इतरांना ते करून दाखवा कशा प्रकारे एका लेटरचे आपण अनेक लेटर कसे करू शकता, त्यासाठी आपण कुठे कुठे जाऊन काय काय सेटिंग करू शकता हे सगळी प्रोसेस बाय प्रोसेस तुम्ही करायचं आहे. धन्यवाद.